नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक 21 सप्टेंबर. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. उद्यापासून राज्यामध्ये पाऊस आपल्याला जे आहे उद्या सुरू होईल आणि आज आहे 20 सप्टेंबर आणि आता जे आहे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आपल्या सध्या 7 वाजलेले आहेत. आणि आता सध्या जे आहे राज्यातील हवामान सगळीकडे जे आपल्याला हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल. कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान तसेच जे आहे पहाटेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 21 सप्टेंबर. तर उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये उद्या सकाळपासून राज्यातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे सकाळच्या दुपारी 12पर्यंत म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे आहे सकाळपासून ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये आणि दुपारी 1 नंतर जे आहे राज्यामधील पावसाला सुरुवात होईल. दुपारी 1च्या दरम्यान आपल्याला जे आहे विदर्भातील तसेच म्हणजे मराठवाड्यामधील आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल उद्या दुपारच्या दरम्यान. त्यामध्ये जे आपल्याला अकोला, अमरावती, पुसद, लोणार, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच जे आहे माजलगाव, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या दुपारच्या दरम्यान. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस जे आपल्याला जे आहे दुपारनंतर पावसाचा जोर आणखीन वाढेल आणि त्यानंतर आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जसे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर, इगतपुरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार, जालना, मालेगाव, जळगाव तर या सर्वच भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्याला जे आहे दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आज जे आहे आज फक्त आजचे दिवस राज्यामध्ये हवामान कोरडे पाहायला मिळाले आणि उद्या दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाला सुरुवात होईल. सकाळपासून आपल्याला जे आहे सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये दुपारी 1च्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर सगळीकडे जे आहे सायंकाळच्या दरम्यान दुपारी 3 आणि 4च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर म्हणजे सगळीकडेच कोकण भागामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, अहमदनगर, जामखेड, बीड, केज, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, इंदापूर, बारामती, दौंड, जेजुरी, पुणे, खेड आणि पंढरपूर, सोलापूर या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर तसेच उद्या रात्रीसुद्धा आपल्याला जे आहे आपण या जो भाग सांगितला आहे त्या भागामध्येच आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाला सुरुवात होणार आहे. तर दुपारी जे आहे पाऊस आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान दुपारी 1 आणि 2च्या दरम्यान जो पाऊस सुरू होणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यातील जो भाग आहे विदर्भाच्या साईडचा जो म्हणजे परभणी, नांदेड, माजलगाव, परळी, केज, पेठ, लातूर, उदगीर, देगलूर, निर्मळ तसेच अकोला, अमरावती आणि यवतमाळ तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो वाशिम, करंजा, लोणार, पुसद आणि उमरखेड आणि कोकण भागामधील आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण भागामधील आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि तसेच जे आहे चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर, सांगली, राजापूर
या भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुपारच्या दरम्यान उद्याच्याला ज्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि जो नगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर आणि तसेच जे आहे नगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, तसेच पुणे भागामध्ये, पालघर, बीडमध्ये या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे बीड जिल्हा, नगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, लोणार, मालेगाव, नाशिक, पालघर, इगतपुरी, कल्याण डोंबिवली, मुंबई, पुणे, लातूर म्हणजे या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जो नाशिकचा भाग आहे त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. नाशिक भागापासून ते मालेगाव, नंदुरबार, जळगाव हा जो भाग आहे या भागामध्ये फक्त जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आहे हलका ते रिमझिम पाऊस राहील. त्या भागामध्ये काय थोडा जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आणि जो जास्त पाऊस पडणार आहे तो म्हणजे पैठण, तसंच जे आहे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये, तसेच नगर जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपला पाऊस आपल्याला चांगला पाहायला मिळेल उद्या दरम्यान. तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये सुद्धा पाऊस राहील. आणि कोकण भागामधील जे आपल्याला चिपळूण, सातारा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जो बार्शी, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर आणि तुळजापूर या भागामध्ये आपल्याला जे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जो पाऊस सुरू होणार आहे तो सुरुवातीला जे आहे आपल्याला परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सुरू होईल, कोकण भागामध्ये सुरू होईल. आणि त्यानंतर जे आहे पुढे सायंकाळची 4च्या दरम्यान 4 वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री 8 वाजेपर्यंत आपला जो पाऊस पडणार आहे तो पाऊस म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये पडेल, बीड जिल्ह्यामध्ये पडेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये पडेल, तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राहील. आणि जे आहे म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे जवळजवळ संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी म्हणत असतील की आपण जो अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज ज्या या ठिकाणी आपण जो सांगितलेला आहे तो फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागाचा सांगितलेला आहे. तर आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडणार आहे, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया. पण विदर्भातील जो भाग आहे, विदर्भातील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता खूप कमी राहील. म्हणजे जो फक्त अकोला, अमरावती या भागामध्ये थोडाफार राहील, पुषपमध्ये राहील, वाशिममध्ये राहील. आणि जो नांदेड साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाऊस राहील. नागपूर, गोंदिया या चंद्रपूर या भागामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे. आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे, फक्त उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान जो पावसाचा जोर कमी राहील. तर उद्या जो पाऊस पडणार आहे तो पाऊस मराठवाड्यामध्ये जास्त राहील, कोकणमध्ये जास्त राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त राहणार आहे. तर उद्या ज्याला आहे उद्या रात्रीपर्यंत पाऊस राहील. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस म्हणजे आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जो छत्रपती संभाजीनगरपासून ते अहमदनगर ते सोलापूरपासून ते बीड जिल्ह्यापासून जो भाग आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. हा छत्रपती संभाजीनगर ते बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. आणि इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही उद्या रात्रीच्या दरम्यान. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्यापासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारी 1च्या दरम्यान आणि 2च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारी 1-2च्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये पाऊस सुरुवात होईल. त्यानंतर कोकण भागामध्ये आणि पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण जो अंदाज सांगितलेला आहे तो या ठिकाणी उद्याचा अंदाज खरा ठरला का नाही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर,
सोलापूर आणि सातारा, सांगली, रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये जास्त राहील. तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी धन्यवाद.